चला तर मित्रांनो, आज आपण बघूया परिसर अभ्यास अध्ययन अध्यापन शास्त्र जो आहे F8 त्याचा तिसरा चॅप्टर. पहिले 2 चॅप्टर मी आधी एक्सप्लेन केलेले आहे आणि इंग्लिशचा मला तर वाटतं F4चा ग्रामर बाकी आहे, तर मी तो वेळ भेटेल तसा घेईल. आणि हे जे चॅप्टर आहे परिसर अभ्यासाचे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे 3, 4, 5, 6 त्यातला मला तरी वाटतं जो आहे 5वा आणि 6वा जो चॅप्टर आहे तो सगळ्यात जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे. 12 किंवा 8 मार्क्सला त्याचं विचारलं जाऊ शकतं. तर चला बघूया आपण याचं तिसरं चॅप्टरचं नाव जे आहे ती विविध आंतरक्रिया आहे आणि F7 आणि F6 जो आहे तो पूर्ण बाकी आहे. मग तो मी एकामागे एक कवर करेल. आधी हे 3 चॅप्टर आहे ते संपून घेऊया, समजून घेऊया. ठीक आहे. तर प्रास्ताविक काय सांगते बघा आपल्याला. विविध आंतरक्रिया म्हणजे काय की जे प्राणी असतात, जे काय वनस्पती असतात त्यांच्यामधल्या ज्या काय आंतरक्रिया आहे त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यांचे दृष्टिकोन काय आहे, त्याची शोधकृती जी आहे ती यामध्ये बघायची आहे. मग आपल्याला माहिती की मानव आणि परिसर यांचं नातं जे आहे ते अतूट आहे. ते एक घटक आपण आधीही बघितलेले आहे की यामध्ये काय होतं की मानव आणि परिसर जो आहे त्यांच्या आंतरक्रियांवरचं दोघांचेही काय आहे भवितव्य अवलंबून आहे. मग मानवाने काय केलं आहे, उंच भरारी घेतली, प्रगती केली, पण प्रगती करत असताना परिसरातील काही घटकांवर विघातक परिणाम होणार नाही याची दक्षता मानवाने घ्यायला पाहिजे. मग यासाठी मानवाने परिसर समजून घेतला पाहिजे. मग त्याचं काय काय वैशिष्ट्य आहे. परिसर ही एक शिस्तबद्ध रचना आहे, आपल्याला माहिती आहे. तो वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण केला पाहिजे. मग त्यात आहे चक्रीयता. एकमेकांत गुंतलेल्या चक्रांनी मिळून जे बनते त्याला चक्रीयता म्हणतात. आपल्याला माहिती आहे की परिसरामध्ये कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, जलचक्र असे इत्यादी भरपूर चक्रांचा काय असतो समावेश असतो. मग त्या एकमेकांत गुंतलेली जी काय बनलेली जी चक्रांनी मिळून बनलेली प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं आहे चक्रीयता. परस्परावलंबन म्हणजे या परिसरामध्ये ज्या गोष्टी आहेत सजीव निर्जीव काही असो त्या सगळे एकमेकांशी जोडलेले आहे. म्हणजे कसं आहे की आपल्याला घर बांधण्यासाठी सगळ्या निर्जीव गोष्टींची गरज पडते, परंतु आपण सजीव आहोत. पण घर बांधून राहण्यासाठी आपल्याला ज्यात राहायचं आहे ती गोष्ट निर्जीव आहे, म्हणून ते काय आहे परस्परावलंबन आहे. पुढे आहे विकेंद्रितता. त्यामध्ये काय होते की परिसरातील कोणतीही गोष्ट विशिष्ट ठिकाणीच आहे असे नाही. विकेंद्रितकामुळे काय होतं की अन्न निर्मितीची, तहान भागवण्याची ज्या काही गरजा आहेत त्या सर्वत्र समप्रमाणात विभागलेल्या गेलेल्या आहे. पुढे आहे विघटनक्षम. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचं विघटन होत असतं. आपल्याला माहिती कधी ना कधी कोणत्या ना गोष्टीचं विघटन हे होत असतं. मग त्यामुळे त्याचं काय मर्यादा असतात. काही निसर्गाच्या सगळ्या गोष्टींना काही मर्यादा आहेत. मर्यादित असं निसर्गामध्ये काही नाही. म्हणजे मानवाला आपल्या गरजांना मर्यादा घालण्याची गरज जास्त आहे. ह्या ज्या 4-5 गोष्टी आहेत चक्रीयता, परस्परावलंबन, विकेंद्रितता, विघटनक्षम, मर्यादा हा 1 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. वैशिष्ट्य आहे पर्यावरणाचं. ठीक आहे. मग या वैशिष्ट्ये मानवाच्या व्यवस्थित समजावून घेतली पाहिजे. मग मानव आणि परिसर यांच्यातील जी काय आंतरक्रिया योग्य होईल कधी, जेव्हा आपण ह्या गोष्टी आहे 5 त्या समजून घेतल्या तर. ठीक आहे. पुढे आहे आपल्या सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण केल्यास आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक घटक हा कशा ना कशा तरी कोणावर तरी अवलंबून आहे आणि या सर्व घटकांत कशाचा ना कशाचा तरी समावेश होतो. देवाणघेवाण ही चालू असते. अशाच अंतरक्रिया मानव आणि परिसरात घडणे अपेक्षित आहे. मानवाने निसर्गाकडून काही घेताना निसर्गाला काही द्यायलाही हवे, तरच पर्यावरण काय होतं, मानव आणि पर्यावरण यांचं जीवन जे आहे सुखी अस्तित्वाला बाधा येणार नाही. म्हणजे पर्यावरण आपल्याला हवा देतं आहे, पाणी देतं आहे, अन्न वस्त्र निवारा देतं आहे, तर आपणही पर्यावरणासाठी काय केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, प्रदूषण रोखलं पाहिजे. इत्यादी गोष्टी जेव्हा आपल्यात होईल आणि पर्यावरणात होईल तेव्हाच त्या क्रियेला काय आहे अस्तित्वाला बाधा ही येणार नाही. पुढे आहे शोधकृतीस व सहकार्यात्मक अध्ययनास चालना देणारे मार्ग. मग त्यामध्ये काय काय आहे आपल्याला माहिती आहे की मानव आणि परिसर ही आंतरक्रियांबरोबरच अनेक इतर आंतरक्रिया अवतीभोवती घडत असतात. मग परिसरातील घटकामध्ये मानवामध्ये छोट्या मोठ्या आंतरक्रिया या घडून येत असतात. मग परिसर अभ्यास हा विषय ज्या स्तरासाठी निश्चित केलेला आहे तो स्तर हा अतिशय संवेदनशील असायला हवा. या वयोगटातील मुलांशी आंतरक्रिया जितक्या अधिक होतील तितक्या प्रमाणात त्यांची ज्या काय बुद्धीला चालना ही मिळत असते. मग मुले या वयोगटातील मुले सतत प्रश्नांकित करत असतात. म्हणजे विद्यार्थी साधं प्रश्न विचारत असतात आणि त्यांची जी काय शोधकृती जी असते ती त्यांच्यामध्ये
वाढीस येत असते. मग त्याच्यामुळं काय असतं की मुलांना अशा खूप प्रकारे प्रश्न पडतात की आकाशाचा रंग निळाच का आहे, सूर्य उगवतो म्हणजे काय होतं, पृथ्वी गोल का आहे, आपल्याला कशी दिसत नाही, पक्ष्यांना उडता येतं मग आपल्याला काय नाही. आपल्यालाही लहानपणी ते प्रश्न पडायचे आणि मुलांनाही जे काही प्रश्न पडतात त्या मुलांच्या डोक्यात ती प्रश्नांची काय असते, गर्दी ही तयार होत असते. मग प्रश्न विचारून ज्ञान मिळवण्याची जी काही नैसर्गिक प्रवृत्ती असते ती मुलांमध्ये रुजू लागते. मग कारण हा प्रश्न जो आहे ते प्रश्न मानवनिर्मित आहे, ज्ञान निर्मित आहे. ज्ञाननिर्मित पाया आहे, मानवनिर्मित नाही आहे, मानवाने तयार केलेले नाही आहे. की पक्ष्यांना उडता येतं मग आपल्याला काय येत नाही, तो काय आहे, तो निसर्गनिर्मित प्रश्न आहे. ठीक आहे. मग मुली नैसर्गिक प्रवृत्तीमध्ये जेव्हा स्वयंप्रेरणेने शिकतात तेव्हाच ते अध्ययन अर्थपूर्ण आणि उपयुक्त असते. ठीक आहे. विद्यार्थी म्हणजे विचार, संवेदना, पूर्वज्ञान व जिज्ञासा असलेली जे काही माणसे आहेत ते आपल्या पातळीवर नव्याने ज्ञानाची निर्मिती करत असतात. मग स्वतःच्या संकल्पना तयार करतात. पिएजे यांनी मांडलेलं आहे की विविध जे काही 7 ते 11 वर्षातील जी काही संकल्पना आहे ती अवस्था असल्याने भौतिक अनुभवामध्ये भर पडलेला असतो. मग त्यामुळे काय होतं की त्यांच्या दृष्टीने हा एक शोधाचा प्रवास आहे. त्यात ते काय करतात, स्वतः मजा घेतात किंवा मग मित्राचे ऐकून घ्यायला शिकतात, मित्राच्या चांगल्या गुणांचे कौतुक करायला शिकतात, गटाचा एक सदस्य म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखायला शिकतात, नेतृत्व गुण, निर्णय क्षमता, विश्वासार्हता, मैत्री, योग्य आंतरक्रिया इत्यादी बाबी सहकार्यात्मक अध्ययनातून त्यांच्यामध्ये विकसित होत असतात. तसं आपल्याला माहिती आहे की सब बडे म्हणून सर्वांना सोबत घेऊन जाणे हे सहकार्यात्मक अध्ययन शिक्षकांनी घडून आणायला हवं. तर पुढे काय आहे की महत्त्वाचे घटक आहे कशाचे, सहकार्यात्मक अध्ययनाचे. मग ते कोणते आहे, सकारात्मक परस्परावलंबित्व, प्रेरणादायी संवाद, उत्तरदायित्व, आंतरवैयक्तिक आणि लघु गटातील कौशल्य, गट प्रक्रिया. ठीक आहे. हे जे 5 जे आहे सहकार्यात्मक अध्ययनाचे महत्त्व आहे, हे 1 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. हे 5 यांची नावं आणि डीप क्वेश्चनमध्ये 2 ते 3 मार्क्सला सुद्धा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर परस्परावलंबित्व म्हणजे आपल्याला माहिती आहे की सकारात्मक अध्ययनात विद्यार्थी एकमेकावर अवलंबून असतात, म्हणजे ते परस्पर अवलंबित्व सकारात्मकदृष्ट्या असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या विकासात ते पूरक ठरते. पुढे आहे का हा जो महत्त्वाचा घटक आहे तो संवाद, एकमेकांना दिशा देणारे, पुढे नेणारा असतो. एकमेकांकडून मुले खूप काही शिकत असतात, म्हणजे ते काय असतो, प्रेरणादायी संवाद असतो. उत्तरदायित्व म्हणजे गटातील एक सदस्य म्हणून जबाबदारीची जाणीव गटात निर्माण व्हायला हवी. मग गटाची कामगिरी माझ्या स्वतःच्या कामगिरीवर अवलंबून आहे, त्यामुळे गटातील सक्रिय सदस्य म्हणून माझी भूमिका काय हे मुले समजून घेत असतात व ते जबाबदारीने वागत असतात. पुढे आहे आंतरवैयक्तिक आणि लघु गटातील कौशल्य. मग यामध्ये काय होतं की जे काय लघु गटातील कौशल्य मुलांमध्ये आत्मसात होत असतात ते कधी, जेव्हा त्यांच्यामध्ये निर्णय क्षमता, नेतृत्व गुण, सदस्य निराकरण इत्यादी कौशल्यांची रुजवणूक होते तेव्हा. मग छोट्या गटात संवादासाठी त्यांना काय होतं, अधिक संधीही मिळत असते. मग परस्परासंवादांसाठी आवश्यक असणारी कौशल्य विकसित होण्यासाठी ते पूरक वातावरण त्यांना हवं असतं. ठीक आहे. पुढे आहे गट प्रक्रिया. मग गट प्रक्रिया म्हणजे काय की जेव्हा आपण गटामध्ये राहतो किंवा विद्यार्थ्यांचे छोटे गट तयार करून देतो, जेव्हा ते गटातून प्रत्येकाकडून कोणा काही ना काही त्यांचं स्वतःचं काय असतं, वैशिष्ट्य असतं. प्रत्येक विद्यार्थ्याचं काही ना काही, कुठे ना कुठे कोणताही विद्यार्थी पुढे असतो, कोणता मागे असतो. मग प्रत्येक विद्यार्थ्याकडून मुले काही ना काही शिकत असतात. समोरच्या गटात जे काही मुलं आहेत ते एकत्र येऊन गट तयार करतात आणि त्यानुसार त्यांचं काय होतं, काही प्रक्रिया घडत असतात. मग ती काय होते, चर्चा होत असतं, विश्लेषण, सामान्यीकरण, ओळखीची प्रक्रिया, परस्पर संवाद म्हणजे एकमेकांमध्ये ते बोलतात, चर्चा करतात. मग कोण हुशार आहे, कोण मठ्ठ आहे, कोणाला किती येतं आहे, कोणाला काय येतं आहे त्याचं विश्लेषण करतात, त्याचं सामान्यीकरण करतात. म्हणजे काय होतं, त्यांच्यामध्ये गट प्रक्रिया ही घडून येत असते. तर ह्या आहे सहकारात्मक अध्ययनाचे महत्त्वाचे घटक. तर कोणते आहे, सकारात्मक परस्परावलंबित्व, प्रेरणादायी संवाद, उत्तरदायित्व, आंतरवैयक्तिक आणि लघु गटातील कौशल्य, गट प्रक्रिया. ठीक आहे. तर पुढे आहे सहकार्यात्मक अध्ययनातून स्वचा विकास. आपल्याला माहिती आहे की मुलींच्या विकासामध्ये चालना कधी मिळते, जेव्हा ते स्वतः आपल्यातले कौशल्य ओळखून पुढे जातात. ते कौशल्य ओळखून त्यांचं अध्ययन करतात. मग त्यामध्ये कोणते कौशल्य असतात, नेतृत्व, निर्णय क्षमता, मैत्री भावना, विश्वासार्हता, संवाद व संपर्क कौशल्य, संघर्ष व्यवस्थापन. मग नेतृत्व म्हणजे काय की गटामध्ये काम करताना स्वतःतील क्षमता ओळखता येतात. आपला गट हा सरस ठरला पाहिजे हे प्रत्येकाची भावना असते. समोरच्या गटापेक्षा आपला गट हा हुशार असला पाहिजे किंवा
व्यवस्थित मार्क्सने पास झाला पाहिजे किंवा सरस ठरला पाहिजे, ह्याची वृत्ती जी असते, पुढाकार घेण्याची वृत्ती, ही हळूहळू नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये विकसित होत असतात आणि ते जबाबदारीचं भान जे असतं ते विद्यार्थ्यांमध्ये येत असतं. मग एखाद्या गटाची जी समस्या असते ती दिलेली समस्या, त्या अशा वेळी त्या समस्या निराकरणासाठी दिलेल्या वेळात योग्य निर्णय घ्यावा लागतो. मग गटाला दिलेले काम पूर्ण करण्यासाठी त्या कामाचे वाटप करणे, नियोजन करणे, या सर्व गोष्टींसाठी निर्णय क्षमता महत्त्वाची आहे. मग सर्वांसोबत काम करताना आपली मैत्री होते, परस्पराशी जवळीक निर्माण होते, एकमेकांना गुण दोष आपल्याला माहीत होतात ते आपण स्वीकारून घेतो. मैत्री ही व्यक्तिमत्व विकासावर खूप मोठा परिणाम करते हे आपल्याला माहिती आहे. जेव्हा एकमेकांतले गुणदोष आपण ॲक्सेप्ट करतो तेव्हाच आपल्यामध्ये मैत्री भावना काय होते, विकसित होते. पुढे आहे विश्वास. विश्वास ही खूप मोठी गोष्ट आहे, आपल्याला माहीत आहे. मग त्याचे 3 टप्पे आहे, तर ते कोणते आहे की स्वतःवर वाटणारा विश्वास, तो असतो आत्मविश्वास. इतरांना आपल्याबद्दल वाटणारा विश्वास आणि आपल्याला दुसऱ्याबद्दल वाटणारा विश्वास, हे तीनही जे प्रकार आहे ते विश्वास अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये काय होतं की आपल्या वर्तणुकीतून, एकमेकांच्या सहवासातून, प्रत्यक्ष अनुभवातून हे विश्वास जे आहे ते निर्माण करत असतो. यासाठी सोबतीने राहण्याची, एकमेकांना समजून घेण्याची गरज असते. पुढे आहे संवाद व संपर्क कौशल्य. मग विश्वास निर्माण होण्यासाठी संवाद साधणं जास्त गरजेचं आहे. गटात काय केल्याने काय संवाद होतो, कोणता संवाद सोपा आहे, एकमेकांशी संपर्क साधण्याची क्षमता विकसित होते. सहकार्यात्मक अध्ययनात या संवाद काय आहे, महत्त्वाची भूमिका बजावत असतो. संघर्ष व्यवस्थापन. यामध्ये काय आहे की सहकार्यात्मक अध्ययनात संघर्ष व्यवस्थापन हे महत्त्वाचे कौशल्य आहे. एखादी समस्या सोडवावी, ती कशी सोडवावी, एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे कसे जावे, याचे प्रात्यक्षिक या अध्ययनामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. अशा प्रकारे जे काय आहे आपण या मुलांमध्ये शोधक वृत्तीस, हे जे पॉईंट आहे ते मांडून त्या मुलांमध्ये ती शोधक वृत्ती आपण जोपासवू शकतो. पुढे आहे वर्गाबाहेरील परिसरासोबत आंतरक्रिया. मग त्यामध्ये काय आहे, सामाजिक आणि सांस्कृतिक, नैसर्गिक हे 3 घटक आहे. म्हणजे वर्गाबाहेर राहून आपण परिसरासोबत कसं आंतरक्रिया करू शकतो, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मोठा जो क्वेश्चन असतो 12 मार्क्सचा, त्यात विचारला जाऊ शकतो. मग मुले शाळेत जाता म्हणजे काय करता की शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांच्याशीच त्यांचा आंतरक्रिया होत असते असं नाही. शाळेबाहेर, वर्गाबाहेर एक परिसर असतो, त्या परिसरासोबत मुले हे संवाद साधत असतात. मग मागील प्रकरणात आपण बघितले की त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक व नैसर्गिक हे 3 मुख्य घटक आहे. मग त्यामध्ये ते सूक्ष्म निरीक्षण मुलं हे करत असतात. मग त्यामधले सामाजिक आहे की घर ही मुलांसाठी पहिली सामाजिक संस्था आहे, आपल्याला माहिती आहे. घरातील आई वडील, इतर नातेवाईक जे आहे त्यांचा मुलावर खूप मोठा परिणाम हा पडत असतो. मग घरातून प्रेम, सुरक्षितता, आपलेपणाची भावना जी आहे ती विकासात मोलाची ठरते. मग घर हे मुलांच्या उमलण्याचं, फुलण्याचं, हक्काचं, विसावण्याचं ठिकाण असतं. मग अशा पोषक वातावरणामधील मुले जे आहे ते संतुलित व्यक्तिमत्त्वाची करतात. परंतु ह्या उलट कुटुंबातील संबंध ताणाचे असतील तर मुलांवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. मग मित्रमैत्रिणींशी होणाऱ्या आंतरक्रिया मुलांसाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. म्हणूनच समवयस्कांचा गट हा वर्गाबाहेरील आंतरक्रियेतील एक महत्त्वाचा घटक आहे. कारण समवयस्कांचा गट हा सामाजिक परिसरातील महत्त्वाचा भाग आहे. समवयस्कांचा मुलांवर अधिक परिणाम हा होत असतो. मग सामाजिक परिसरात समाजातील सर्वच घटकांचा, रूढी परंपरांचा समावेश होतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये जाती व्यवस्थेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आहे, सामाजिक न्यायाचा अभाव आहे, 2 समाजातील स्तरावरील जो काही कलह आहे, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव सामाजिक परिसरात होत असतो. मग यामुळे मुलांची काही मते बनतात. समाजात घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं विश्लेषण, वैज्ञानिक दृष्टिकोन करण्यासाठी मुले तयार होतात. मग त्यासाठी आंतरक्रिया जी आहे ती सकारात्मक होण्याची गरज आहे. मग या आशयानुसार काय होतं की समाजातील ज्या काही आर्थिक, राजकीय घटक सामाजिक परिसरात समाविष्ट होतात त्याची कुटुंबाची आर्थिक स्थिती व सामाजिक दर्जा यांचा परिणाम मुलांच्या अध्यापनावर होत असतो. त्यामुळे काय होतं की परिसरात अनेक स्वयंसेवी संस्था आपल्याला दिसतात. त्या कोणत्या की यूथ क्लब आहे, बालसुधारगृह आहे, बालभवन आहे, या सर्वांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मुलांच्या विकासावर कुठे ना कुठेतरी परिणाम हा होत असतो. मग प्रत्येक मुलाचे व्यक्तिमत्व वेगळे असते. त्याच्या जडणघडणीची परिसरातील जी काय वाटा असतो ती प्रक्रिया देवाणघेवाणीची असते. मग वयानुसार अनुभवाच्या कक्षा रुंदावत असतात. म्हणून स्वतःच्या आणि इतरांच्या आचारविचारांचे निरीक्षण, परीक्षण करून
घ्यावे ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. मग हा झाला सामाजिकचा घटक. पुढे आहे सांस्कृतिक. मग मुले ज्या परिसरात राहतात त्या परिसरातील लोकजीवन कसे आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, त्यात कोणते कोणते जाती धर्माचे लोक राहतात, आपली परंपरा जतन करत असताना, समाजात राहत असताना विविध सण समारंभ साजरे होत असतात, ते मुलं बघत असतात. मग एकाच गावात विविध प्रार्थना स्थळांचे निरीक्षण ते करत असतात. मग आहार विहार चालीरीती यातील वेगळेपणा मुलांच्या लक्षात येतो. वैविध्य निसर्गाचा नियम आहे, आपल्याला माहिती आहे. भारतात तर बहुविधी संस्कृती आहे. या विविधतेत एकता जपण्यासाठी मुलांनी या विविधतेचा आनंद घेणे, आपल्या जीवनपद्धतीप्रमाणे इतरांच्या जीवनपद्धतीचा आदर करणे ही उद्दिष्ट साध्य करायला हवीत. प्रत्येक समाजाचे काही मूल्य असतात, ते विद्यार्थ्यांनी किंवा मग कुटुंबातील त्या सर्व लोकांनी, समाजातील लोकांनी जपले पाहिजे. ते मूल्य आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय एकात्मता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, नीटनेटकेपणा आहे. हे 10 प्रकारचे जे मूल्य आहे ते सर्वांनी जपले पाहिजे. ठीक आहे. मग विविध धर्मांप्रमाणेच विविध भाषा बोलणारेही लोक आपल्या समाजात राहतात. मग आपल्या महाराष्ट्रात जवळपास 60 बोलीभाषापेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. ही सर्व सांस्कृतिक वैशिष्ट्ये जी आहे ती मुलांच्या जडणघडणीसाठी मोठा वाटा हा तयार करत असते. कारण फक्त अनुवंशच मुलांच्या विकासाचा महत्त्वाचा घटक असतो असे नाही, तर मुलांचे जैविक आई वडील त्याला हे जग दाखवत असतात. परंतु त्यानंतर अक्षरशः प्रत्येक क्षणी ते मुलं नव्याने जन्म घेत असतात. मग त्यांना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शाळेत म्हणा किंवा शाळेतून बाहेर गेल्यावर समाजात वेगवेगळ्या प्रकारचे जातीपंथांचे लोक त्यांना दिसतात. त्यामुळे मुलं स्वतःला शोधत असतात. अशा प्रकारे हा झाला सांस्कृतिक पॉईंट. पुढे आहे नैसर्गिक. नैसर्गिक म्हणजे आपल्याला माहिती आहे की परिसर आणि मानवाचं नातं हे खूप घट्ट आहे, अतूट आहे. मग परिसराच्या नैसर्गिक घटकांमध्ये भौतिक, भौगोलिक, अवकाश असा घटकांचा समाविष्ट होत असतो. मग निसर्ग आणि मानव यांच्या परस्पर संबंधामध्ये काय होतं की नैसर्गिक परिसंस्थेतील नद्या, डोंगर, माती मुलांच्या शिकण्यासाठी मदत करतात. मग निसर्गातील साधन संपत्तीच्या योग्य पद्धतीने वापर आपण केला पाहिजे. त्यासाठी चतुसूत्र दिलेली आहे. ते चतुसूत्र 1 मार्कला विचारले जाऊ शकतात. त्याला 4R म्हणायचे. 4R म्हणजे काय की नेमकं 4R म्हणजे आहे रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे काय की वापर पूर्णपणे टाळणे. रिड्यूस म्हणजे काय की वापर कमीत कमी करणे. रियूज म्हणजे पूर्णपणे वापर करणे. आणि रिसायकल म्हणजे पुनर्वापर करणे. हे आहे 4R. मग काय की वापर पूर्णपणे टाळायचा आहे. कशाचा? प्लास्टिकचा आहे. मग आपण कुठे गेलो, दुकानात गेलो तो आपण जे 1-2 वस्तू जरी घेतली तर दुकानदार आपल्याला प्लास्टिकची पिशवी देतो, तर आपण तिथे त्यांना डायरेक्ट नाही म्हणायचे किंवा कापडी पिशवी द्या किंवा मग म्हणायचे कागदी पिशवी द्या. नसेल तर आम्ही हातात घेऊन जातो, परंतु प्लास्टिकची पिशवी घ्यायची नाही आहे. मग वापर कमीत कमी करणे. वीज आहे, पाणी आहे, ह्या ज्या गरजवंताच्या ज्या गोष्टी आहे, पाणी आहे, वीज आहे, यांचा वापर आपण कमीत कमी करायला पाहिजे. पूर्णपणे वापर करणे म्हणजे कागदाच्या दोन्ही बाजूस लिहायचं आहे. ताटातील अन्न पूर्णपणे संपवायचं आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या आजूबाजूला किती लोक असतात जे मंदिराच्या बाहेर बसलेले असतात, रस्त्यावर फिरत असतात, त्यांना अन्न हे भेटत नाही खायला. मग आपल्याला भेटतं तर आपण ते ताटात उष्ट ठेवायला हवं की नाही? ठीक आहे ना? नाही ठेवायला हवं. ठीक आहे ना? मग त्यामुळं काय होतं की ताटातील अन्न हे पूर्णपणे संपवणं जास्त गरजेचं असतं. आपल्याला माहिती आहे की अन्न पूर्ण आहे, त्यामुळे पूर्णपणे वापर करायचा. कशाचा? अन्नाचा. पुनर्वापर करणे म्हणजे कचऱ्यापासून कंपोस्ट खत करणे. सांडपाण्याचा उपयोग झाडांसाठी करणे. आपण जे काय कचरा असतो आपल्या घरातला, तो कचरा आपण झाडांच्या खोडासाठी टाकू शकतो किंवा त्यासाठी कंपोस्ट खत तयार करू शकतो. सांडपाण्याचा वापर म्हणजे आपण जे भांडे धुतलेले आहे, कपडे धुतलेले आहे, त्याचा वापर आपण झाडांसाठी करू शकतो. झाडांना शुद्धच पाणी लागतं अशी गरज नाही आहे. मग या चतुसूत्र्यांचा विचार जेव्हा विद्यार्थी करतील तेव्हाच परिसराच्या सुखी अस्तित्वाचा शोध हा लागू शकतो. मग आपण राहतो त्या परिसराची भौगोलिक वैशिष्ट्ये निरीक्षण करून मुलांच्या लक्षात येतं की या सर्व वैशिष्ट्यांच्या मानवाच्या शरीराची ठेवण आहे, रंग आहे, ते सगळं या वैशिष्ट्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे मुलं जे आहे ते वर्गाबाहेरील नैसर्गिक घटकांशी सतत संवाद हे करत असतात. मग या आंतरक्रिया ज्या आहेत त्या नैसर्गिक आहे. मग सहजरित्या घडणाऱ्या ज्या आहे त्या आंतरक्रिया म्हणजे नैसर्गिक आंतरक्रिया. म्हणून शिक्षकांनी या निरीक्षणाला योग्य दिशा द्यायला हवी. ठीक आहे. मग पुढे आहे
वर्गांतर्गत अंतरक्रिया. व वर्गांतर्गत अंतरक्रिया म्हणजे काय, की आपल्याला माहिती आहे की वर्गांतर्गत अंतरक्रियाचे 3 मुख्य घटक पडतात. ते म्हणजे विद्यार्थी शिक्षक आणि विद्यार्थी अंतरक्रिया. ठीक आहे, अभ्यासक्रम. मग यामध्ये काय आहे की NCF 2005 नुसार सांगितलेलं आहे की प्रत्येक मुलगा हे जे आहे शिकण्यासाठी नैसर्गिकरित्या प्रेरित व सक्षम असायला हवा. व शिक्षणाची प्रक्रिया जी आहे ती शाळेत आणि शाळेबाहेरही सुरू असते. ही दोन्ही क्षेत्रे परस्पर संवादी असतील तर शिकणे हे अधिक समृद्ध बनू शकते. मग वर्गांतर्गत अंतरक्रियेचे उद्दिष्ट कोणते आहे ते विचारलेलं आहे 2 मार्क्ससाठी. तर त्यामध्ये काय आहे की विद्यार्थ्यांना स्वतःची अध्ययन पद्धती शोधण्यास मदत करणे, समवयस्कांसोबत संवाद साधण्यासाठी दिशा देणे, वर्गात चालणाऱ्या विविध आंतरक्रियांना सामोरे जाण्यासाठी मदत करणे. म्हणजे वर्गात जे काही प्रोजेक्ट होत आहे, काही उपक्रम होत आहे, त्यामध्ये आपण स्वतः सहभाग घेतला पाहिजे. विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद झाला पाहिजे. म्हणजे काही विद्यार्थी खूप शांत असतात, काही चंचल असतात, काही खूप बडबडे असतात. तर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काय झाला पाहिजे, संवाद हा साधता आला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या पुनर्नवाची दखल घेऊन संकल्पना निर्मितीच्या प्रक्रियेत सहाय्य करणे. म्हणजे विद्यार्थ्यांना जे काही पूर्व अनुभव आहे, जे काही ज्ञान आहे, त्यांची संकल्पना हा घेणे आणि त्यावर नवीन ज्ञानाचा भर घालता आला पाहिजे. विद्यार्थ्यांमधील आंतरक्रियेचे स्वरूप शिक्षकांना समजण्यासाठी मदत करणे. म्हणजे विद्यार्थी किती हुशार आहे, किती नाही, विद्यार्थ्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्याला काय येते, कोणाचा कशात सर्जनशील आहे, ते बघण्यासाठी शिक्षकांना समजण्यासाठी विद्यार्थ्यांनी मदत केली पाहिजे. जेव्हा विद्यार्थी स्वतःहून करतील तेव्हा शिक्षकांना समजेल ना की हा मुलगा स्केचिंग खूप छान करतो, पेंटिंग खूप छान करतो, गायन खूप छान करतो. जेव्हा तो स्वतःहून उपक्रमात भाग घेईल तेव्हाच ते शिक्षकांना समजेल. ठीक आहे, हे आहे त्याचे उद्दिष्ट. मग पुढे आहे की त्याचे प्रकार. वर्गांतर्गत अंतरक्रियेचे प्रकार किती आहे. मग सहकारी अध्ययन, चर्चा व वादविवाद, प्रकट वाचन, कथाकथन, गोष्टी बनवणे, भूमिका पालन, विद्यार्थ्यांसोबत संवाद करणे. हे जे आहे ते याचे प्रकार आहे. पुढे आहे त्याचे घटक बघितले आहे आपण. विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थी अभ्यासक्रम, अशा प्रकारचे 3 घटक आहे. 1 मार्क्सला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग या 3 घटकामधून सतत परस्पर संवाद हा होत असतो. मग तो जितक्या लोकशाही मार्गाने होईल, मूल केंद्रस्थानी ठेवून होईल, तितका तो संवाद मुलांच्या शिकण्याला पूरक ठरेल. मग महाराष्ट्रात 22 जून 2015 रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून प्राथमिक शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेला दिसतो. मग पारंपरिक शिक्षणाऐवजी अध्ययनाऐवजी ज्ञान संरचनावादाचा अवलंब तिथे केला गेलेला आहे. मग त्यामध्ये शिक्षकांची भूमिका काय आहे की अध्ययनशील वातावरणाची निर्मिती वर्गात करणे. म्हणजे वर्गात जे काय आहे अध्ययनशील वातावरण निर्माण केलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला घाबरवून किंवा त्याला धमकवून शिकवलं गेलं नाही पाहिजे. विद्यार्थ्यांना नवनवीन कल्पनांसाठी प्रेरित करणे. विद्यार्थ्यांमध्ये जे काही वृत्ती आहे, चांगल्या वृत्ती आहे, त्यांच्यासाठी प्रेरणा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना द्यावे. गटचर्चा, वादविवाद, भूमिका पालन यामधून नाविन्यपूर्ण ज्ञानाची रचना करणे. दैनंदिन अध्यापनाचे नियोजन करताना वरील सर्व बाबींचा विचारपूर्वक समावेश करणे. अशा प्रकारे वर्गांतर्गत जी काय अंतरक्रिया आहे त्यामुळे मुले हे चिकित्सक विचार करायला शिकतात आणि त्या विचारांचा उपयोग हा दैनंदिन जीवनात करायला शिकतात. पुढे आहे पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त पाठ्यसाहित्य प्रकार व निवड. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 4 मार्क्ससाठी मोठा क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मग आपल्याला माहिती की पाठ्यपुस्तक हे अध्यापनाचे एक साधन आहे, मात्र ते एकमेव साधन नव्हे. शिक्षकांनी त्याला लक्ष द्यायला हवे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, आपण माहीत आहे, आपण ते जाणतो. त्यामुळे विविध स्थानिक परिस्थितीतील गरजा ज्या आहे मुलांच्या त्या अर्थातच वेगवेगळ्या असणार आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळा असतो. त्यांच्या घरातलं जे वातावरण आहे, शाळेतलं जे वातावरण आहे ते वेगवेगळं असतं. मग काही मुलं जे आहे ते शाळेत खूप शांत असतात आणि घरी खूप बडबड करतात. तर काही असतात की घरी खूप शांत असतात आणि शाळेत खूप बडबड करतात. त्यामुळं जे काय आहे की त्या पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त आपल्याला ते शिक्षकांना समजलं पाहिजे की त्यांचे जे दोष आहे ते दूर करण्यासाठी आपण अनेक शिफारसी केल्या पाहिजे. मग त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कोणत्याही विषयाच्या अभ्यासासाठी एक पाठ्यपुस्तक असू नये, त्यासाठी विविध पुस्तकांची शिफारस करावी. आपल्याला माहिती आहे की एकच विषयाचं पाठ्यक्रम किंवा एकच पाठ्यपुस्तक असेल तर विद्यार्थ्यांमध्ये जे काही
सुप्त शक्तींचा जो आहे विकास होणार नाही. यावरून असं स्पष्ट होतं की अभ्यासक्रम हा सुधारण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी व्हायचे असेल तर त्यासाठी योग्य पाठ्यपुस्तक, शिक्षकांसाठी मार्गदर्शन पुस्तके आणि इतर प्रकारची अध्ययन साधने आपल्यासाठी किंवा निर्मितीची गरज आपल्याला आहे. मग पाठ्यपुस्तकाची रूढ चौकट बदलून ती फक्त सूचनाबंदी पाहिजे. त्यामुळे पाठ्यपुस्तकात जे आहे त्यापेक्षा पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळेल की नाही, कशी मिळेल याचं ज्ञान आपल्याला असायला हवं. मग परिसर अभ्यास हा विषय विविध आंतरशाखीय आहे. त्यामुळे तो समजून घेताना केवळ पाठ्यपुस्तकावर अवलंबून राहता कामा नये. विषयानिहाय जाऊन संदर्भ शोधावे लागतात. पूरक पुस्तके, कार्यपुस्तके आणि पूरक वाचनमधून हे संदर्भ मिळू शकतात. म्हणजे फक्त पाठ्यपुस्तकच शिकून आपल्याला पर्यावरण समजणार आहे का? नाही. आपण जर पर्यावरणाच्या सानिध्यात राहिलो, सपोज एखादा पक्षी आहे आपल्याला पाठ्यपुस्तकात, आपण त्याला वाचले की त्याला 2 पाय आहे, 2 डोळे आहे, 2 पर आहे, तर हे पाठ्यपुस्तकात वाचून आपल्याला कळेल का? नाही. गावाकडचे विद्यार्थी असतात, त्यांनी बघितलेलं असतं पक्षाला, त्याच्यामुळे तो पक्षाबद्दल खूप जास्त माहिती लिहू शकतो. परंतु शहरातले मुलं असतात, त्यांनी पक्ष्यांना कधी बघितलेलं नाही. सपोज चिमणी आहे, चिमणी कधी बघितलीच नाही, तर तो कसं काय ॲक्सेप्ट करू शकतो की चिमणीला 2च पाय असतात? कारण त्यांच्या घरात मांजरं असतात, कुत्रे असतात, कुत्र्यांना 4 पाय असतात. त्यामुळे तो म्हणू शकतो की चिमणीलाही 4 पाय असतात. जेव्हा आपण परिसराच्या सानिध्यात राहू तेव्हा आपल्याला समजेल की कोणत्या गोष्टी कशा प्रकारे आहेत. मग त्यासाठी त्यांनी परिसर अभ्यासासाठी काही उत्तमरित्या जो संदर्भ आहे पुस्तकांचा, साहित्यांचा वापर हा केलेला आहे. मग ते काय आहे? NCERTची एन्व्हायरमेंटल स्टडीज पुस्तके आहे. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 नुसार इयत्ता 1 ते इयत्ता 5वी आणि भाग 2 नुसार 6वी ते 8वी अशा प्रकारे आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 हे आहे. नकाशांची पुस्तके आहे, परिसर अभ्यास संबंधित पुस्तके आहे, CDज आहे, व्हिडिओ क्लिप्स आहे, इंटरनेटवरील काही संकेतस्थळे आहे, प्रयोगशाळा, ग्रंथालय आहे इत्यादी साहित्य जे आहे. त्यामुळे आपल्याला एकंदरीत पाठ्यपुस्तक निर्मिती व्यतिरिक्त इतर पर्यायी साहित्यांचा उपयोग हा शिक्षकांनी केल्यास वर्गात जी काय आंतरक्रिया होती ती व्यवस्थित घडून येईल आणि त्याचा उपयोग हा होईल. पुढे आहे स्थानिक परिसरातील ज्ञानस्रोत. मग त्यातील पहिला जो आहे तो समाज. समाज म्हणजे काय की समाज एक स्रोत आहे, केंद्र आहे. समाज हा खूप मोठा ज्ञानस्रोत आहे. समाजातील परंपरा, लोककला, रूढी, परंपरा, स्थानिक नैसर्गिक साधनसंपत्तीचे ज्ञान असणारे जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यामध्ये संवादाची, संपर्काची गरज असते. दुसरं आहे स्थानिक व्यवस्थापन. मग लोहार आहे, सुतार, चांभार, शेतकरी हे जे काय आहे ते प्रत्यक्ष अनुभव देऊ शकतात. त्यामुळे त्यांना शाळेत बोलवणे किंवा मुलांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी नेऊन प्रत्यक्ष दाखवणे जेणेकरून मुले शिकू शकतात. चित्रकार, गायक, वादक, शिल्पकला अशा स्थानिक कलाकारांचाही यामध्ये उपयोग करू शकतो. तिसरं आहे स्थानिक स्मारके आणि संग्रहालये, ऐतिहासिक स्थळे, डोंगर, नद्या. मग यासारखी जे काही भौगोलिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण असलेली ठिकाणे आहे ही सुद्धा अभ्यासक्रमाची स्थळे आहेत. त्यामध्ये मंदिर येतात, बाजारपेठ येतात, टपाल कार्यालये येतात. ही महत्त्वाची संसाधने आहेत. पण यांचा उपयोग करण्यासाठी शालेय वेळापत्रकात लवचिकता असायला हवी. शिक्षकांमध्ये ती कुवत असायला हवी की त्यामध्ये वार्षिक नियोजन, घटक नियोजन करताना या अध्ययन अनुभवांच्या विषयी स्थान द्यायला हवे. उदाहरणार्थ ताऱ्यांचा अभ्यास करायला हवा. पण रात्रीच्या वेळी शाळेचे गेट बंद असते. चाकोरी बाहेरील जाऊन रात्रीच्या आकाश निरीक्षणाचा उपक्रम काही उत्साही शाळा घेतात. ठीक आहे. मग थोडक्यात पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अनेक प्रकारचे संदर्भ, साहित्य, ज्ञानस्रोत जे काय आहे ते पुढील प्रकारे फायदे आपल्याला देऊ शकतात. मग कोणते आहे की शिक्षकांनी विषयाची व्याप्ती लक्षात घेणं, आशयावर प्रभुत्व मिळवणं सोपं आहे. मुलांना विविध अध्ययन अनुभव देण्यासाठी उपयोग करणं, विद्यार्थ्यांच्या अध्ययन गरजांची पूर्तता होणं, वर्गांतर्गत आंतरक्रिया प्रभावी होतात, सर्व मुलांच्या शिकण्यातील सहभाग हा वाढतो. अशा प्रकारे हा 3रा चॅप्टर होता. विविध आंतरक्रिया आपण बघितलेला आहे. त्यामध्ये आपण आंतरक्रियेचे घटक बघितलेले आहे. वर्गाबाहेरील परिसरासोबतचे जे काय आहे त्या आंतरक्रिया बघितलेल्या आहेत. सहकार्यात्मक भावना जी आहे ती बघितलेली आहे. एक चक्रीयता ते आहे. परिसराची जी काही वैशिष्ट्य आहे ती बघितलेली आहे. मग त्यामध्ये काय काय विचारलं जाऊ शकतं? सहकार्यात्मक अध्ययन म्हणजे काय आपण बघितलं.
परिसराची चतुसूत्रे आहे ती मी तुम्हाला सांगितलं आहे. रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिसायकल हे आपण बघितलं आहे. परिसराची वैशिष्ट्ये येऊ शकतात. सहकार्यात्मक अध्ययनाचे घटक स्पष्ट करा. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टीच्या साधनांचा तुम्ही उपयोग करू शकतात. शिक्षकांनी नियोजन करताना कोणकोणत्या बाबींचा विचार करावा. हे जे काय आहे बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे हा तिसरा चॅप्टर आपला संपलेला आहे. तर पुढचा जो चॅप्टर राहील शाश्वत विकास व सामाजिक न्याय, जसा मला वेळ भेटेल तसा मी घेईल. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा खूप छान रिस्पॉन्स येत आहे. अशाच प्रकारे रिस्पॉन्स, तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या आजूबाजूला कोणी असेल अजून D.Edचं, B.Edचं, मराठी मीडियमचं, त्यासाठी त्यांना सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.